पाव कप तीळ लो टू मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचे। तीळ छान फुललेले आहे, काढून थंड करून घेऊ। पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने कट करून बिया काढून घ्यायच्या। थंड करून घेतलेले तीळ आणि पाव कप मोहरीची डाळ टाकून बारीक करून घ्यायचं। तुमच्याकडे जर मोहरीची डाळ नसेल तर मोहरी वापरली तरी चालेल। हे छान बारीक झालेलं आहे। पाव कप तेल, मोहरी आणि जिरं टाकून फोडणी करून घ्यायची। बारीक करून घेतलेली तीळ आणि मोहरीची डाळ, पाव कप बारीक चिरून घेतलेला गूळ, 2 टेबलस्पून मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून ड्राय रोस्ट जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। आवळ्याचा तुरटपणा कमी होण्यासाठी यामध्ये 1 टेबलस्पून लिंबाचा रस टाकायचा आहे। फोडणीचं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं। अगदी झटपट आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे। हे चटपटीत आवळ्याचं लोणचं एखाद दिवस मुरल्यानंतर खायचं। एखाद दिवसाने हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे भरपूर दिवस छान राहतं। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।